ಈ ಬಸವನಗೌಡ ಯತ್ನಾಳ್ ಏನಾದ್ರು ಬಾಗಿಲು ಹಾಕೋದಾದ್ರೆ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹಾಕಬೇಕು. ಅವ್ರ ಅಪ್ಪ ಕಟ್ಟಿದ ಯಾವ್ದಾದ್ರು ಮನೆ ಇದ್ರೆ ಮದ್ರಾಸಕ್ಕೆ ಬಾಗಿಲು ಹಾಕೋದಕ್ಕೆ ಅವರಪ್ಪನ ಮನೆ ಆಸ್ತಿ ಅಲ್ಲ. ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಉದ್ದೇಶಪೂರ್ವಕವಾಗಿ ಇದು ಮುಸಲ್ಮಾನ ಮತ್ತು ಲಿಂಗಾಯತರು ಮತ್ತು ಒಕ್ಕಲಿಗರ ನಡುವಿನ ಸಂಘರ್ಷ ಆಗಿ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂತ ಹುನ್ನಾರವನ್ನ ಮಾಡಿ ಈ ರೀತಿ R1 न्यूज में आपका स्वागत है। मैं आपके साथ फरहान नाज। ಎಸ್ಡಿಪಿಐ ಪಾರ್ಟಿ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷ ಆದಂಥ ಅತಾವುಲ್ಲಾ ದ್ರಾಕ್ಷಿ ಮತ್ತು ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಇವತ್ತು ಡಿಸಿ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಟು ಬಿ ಮೀಸಲಾತಿ ರಿಸರ್ವೇಷನ್ವನ್ನು ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಕಿತ್ತು ಹಾಕಿದ್ದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಎಸ್ಡಿಪಿಐ ವತಿಯಿಂದ ಹೋರಾಟವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದರು. ಅದರಲ್ಲಿ ಎಸ್ಡಿಪಿಐ ರಾಜ್ಯ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಆದಂಥ ಭಾಸ್ಕರ್ ಪ್ರಸಾದ್ ಮಾಧ್ಯಮದ ಜೊತೆ ಮಾತನಾಡಿ ಹೇಳಿದರು, ಬಸವನಗೌಡ ಯತ್ನಾಳ್ ಏನಾದರೂ ಬಾಗ್ಲ ಹಾಕೊಳ್ಳದಿದ್ರೆ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹಾಕೋಬೇಕು. ಅವರಪ್ಪ ಕಟ್ಟಿದ್ದು ಯಾವುದೇ ಮನೆ ಇದ್ರೆ ಮದರ್ಸಾಗೆ ಬಾಗ್ಲ ಹಾಕಲಿಕ್ಕೆ ಅವರಪ್ಪನ ಮನೆ ಆಸ್ತಿ ಅಲ್ಲ. ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಉದ್ದೇಶಪೂರ್ವಕವಾಗಿ ಇದು ಮುಸಲ್ಮಾನ್ ಮತ್ತು ಲಿಂಗಾಯತರ ಮತ್ತು ಒಕ್ಕಲಿಗರ ನಡುವೆ ಸಂಘರ್ಷ ಹೊನ್ನಾರವನ್ನು ಮಾಡಿ ನಮ್ಮ ನಡುವೆ ಜಗಳವನ್ನು ಹಚ್ಚಿ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. हुकूमत तू हमारे खामोशी को हुकूमत तू हमारी खामोशी को हमारी कमजोरी ना समझ। बीजेपी गवर्नमेंट को तरफ इशारा करते हुए अशार है हुकूमत तू हमारी खामोशी को हमारी कमजोरी ना समझ। हम वो कौम है जो मैदान में उतर आए तो तुम हमें झेल नहीं सकोगे। हम अगर मैदान में उतर आए तो तुम हमें झेल नहीं सकोगे। ये फरेब, ये छल, ये कपट बाबा साहब अंबेडकर के संविधान को तार तार किया जा रहा है, लेकिन कोई दलित, कोई मुस्लिम, कोई आदिवासी, कोई सेकुलर अपने आप को कहने वाला इस वक्त में आकर एहतजाज करने के लिए तैयार नहीं। संविधान को पार्लियामेंट के सामने जलाया जाता है और खामोश खड़े रहे देखते हैं। साथ ही साथ ये तमाम सीबीआई, ईडी, जितने भी महकमे आते हैं, भारत भर की पुलिस जो संविधान के ऊपर हाथ रखकर हल्फ उठाती है कि हम अपनी ड्यूटी को, अपने फर्ज को इस कॉन्स्टिट्यूशन के मुताबिक करेंगे, वो भी देखते रह जाते हैं। एक कम्युनिटी को खुलेआम उनसे बच्चियों को नकाब छीना जाता है, सारी की सारी पुलिस प्रशासन खामोश खड़े रहे देखती है। खुलेआम यहाँ के एमएलए और यहाँ के बीजेपी के मेंबर मुसलमानों पर ऐसे अल्फाज का बौछार करते हैं जिसे 100 मोटो कॉल नोटिस भी नहीं लेती यहाँ की पुलिस। हम जैसे सेकुलर माइंड यहाँ आकर उनके खिलाफ संविधान के अंदर रहकर, दायरे में रहकर जब बात करते हैं तो खामोशी से हमें दबोचा जाता है। हमें आईपीसी, सीआरपीसी और अलग अलग धाराओं में हमें अटैक करके हमें जेलों में बंद किया जाता है। हमारे अंदर अगर शर्म है, तमाम भारत के लोगों के अंदर, एक कम्युनिटी से मुखातिब नहीं हूं मैं, भारतीयों से मुखातिब हूं, अगर इस मुल्क में तुम बाबा साहब अंबेडकर के दिव्य संविधान को बचा नहीं सकते तो आने वाले दिनों में फिर एक बार गुलामी को तुम महसूस करोगे और तुम्हारे घरों तक तुम्हें गुलामी का तौक बनाकर घुमाया जाएगा। हिंदू के सगे नहीं हैं, किसी मुसलमान के सगे नहीं हैं, किसी क्रिश्चियंस के सगे नहीं हैं, किसी पुलिस जो इनका साथ दे रही है वो भी इनके सगे नहीं है। कई वीडियोस ऐसे आए हैं जहां बीजेपी सरकार का एक मोर्चा निकलता है, एविडेंस यूट्यूब पर जाकर देख सकते हैं। वहां हमारे पुलिस, भारत की पुलिस कर्मियों को दौड़ा दौड़ा कर मारा जाता है, बेबस हो जाती है हमारी पुलिस, उन पर दबाव होता है। इन्हीं बदमाश पॉलिटिशियंस, वो भी इंसान हैं, वो भी ड्यूटी करते हैं, उन्हें भी अपने बीवी बच्चे घरों को पालना है, हम इसका एहसास रखते हैं। मगर मैं गुजारिश करता हूं भारत भर के पुलिस, आईपीएस, केईएस, तमाम आला अफसरानों को, कब तक इन पॉलिटिशियनों को तुम संविधान के खिलाफ काम करते हुए देखोगे? ये तुम्हारे ऊपर भी लाठियां बरसा रहे हैं, तुम्हारे ऊपर भी जो है मारपीट कर रहे हैं। अगर हम सुरक्षित नहीं हैं तो भारत की पुलिस भी सुरक्षित नहीं है, वो पैगाम दे रहे हैं। पुलिस को चाहिए कि इंसाफ के तहत और संविधान के तहत काम करे।
मैं इतनी बात कहकर अपने डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट अताउल्लाह दराक्षी को मदू करता हूँ, आए वो अपने ख्यालात यहाँ पर रखें। मकसद है कि 2 दिन पहले जब इस कर्नाटक रियासत की हुकूमत बीजेपी ने ये फैसला सुनाया कि मुस्लिम टूबी रिजर्वेशन को जो है कैंसिल किया जाता है कैबिनेट में, जब से 2014 से बीजेपी हुकूमत जब इक़्तिदार में आई है, हमेशा से मुस्लिम विरोधी पॉलिसीज़ को जो है इम्प्लीमेंट करती हुई आई है, हमेशा से मुस्लिम विरोधी जो है कवानीन को बनाती आई है। जब मुसलमान हमेशा ये कहते रहे कि ये बीजेपी हुकूमत मुस्लिम विरोधी हुकूमत है, ये बीजेपी हुकूमत मुसलमान के खिलाफ चल रही है, तब बहुत बड़े बड़े लीडरों ने ये बात कहा कि ये बीजेपी हुकूमत मुसलमान विरोधी नहीं है, बल्कि ये देश के हित में काम कर रही है। बल्कि आज ये फैसला सुनाकर खुद बीजेपी हुकूमत ने ऐलान किया कि हम बिल्कुल मुस्लिम विरोधी हैं। अगर जब तुमने 2000 जब टूबी मुस्लिम रिजर्वेशन को कैंसिल करने का जब फैसला किया, तो आप लोगों को बताना जरूरी है कि किन बेसिस पर आप लोगों ने जो है इस फैसले को सुनाया। क्या मुस्लिम कम्युनिटी बहुत आज उरूज पर है? क्या मुस्लिम कम्युनिटी के अंदर सबसे ज्यादा इकोनॉमिकल कंडीशन में क्या उरूज पर है? क्या सोशल कंडीशन उरूज पर है? क्या जो है एजुकेशनल कंडीशन उरूज पर है? नहीं। पिछले जब तक के ये रिजर्वेशन दिया गया था 1994 में, हमारे देवेगौड़ा साहब जब सीएम थे, उनके पीरियड में जब ये हमारे को जो रिजर्वेशन दिया गया था, उसके बाद से लेकर अब तक भी ये मुसलमान कम्युनिटी पिछले तबका के अंदर ही मौजूद है। क्योंकि जो मुसलमान की पॉपुलेशन है, उस पॉपुलेशन के हिसाब से आज ये रिजर्वेशन 4% नहीं बल्कि 10% होना चाहिए था। लेकिन बीजेपी हुकूमत ने इसे 4% से भी निकालकर मुसलमान को जो है एक रोजगार पर एक लात मारने वाला काम किया है। आज ये बीजेपी हुकूमत ये साबित कर रही है कि तुम सिर्फ और सिर्फ एक मुस्लिम विरोधी हुकूमत हो। जबकि सच्चार कमेटी का ये रिपोर्ट है, 2002 का सच्चार कमेटी का रिपोर्ट है कि बीजेपी को 4% नहीं, मुसलमान को 4% नहीं बल्कि 10% जो है रिजर्वेशन देने की जरूरत है। क्योंकि मुसलमान एक ऐसी कम्युनिटी है देश के अंदर है जो इकोनॉमिकली, सोशली और जो है एजुकेशनली बहुत पीछे है। इस रिपोर्ट के अगर मद्देनजर रखेंगे तो सच्चार कमेटी ने ये रिकमेंडेशन किया है हुकूमत से कि मुसलमान को जो है लगभग 10% जो है 4% से बढ़ाकर 10% की जो है रिजर्वेशन दे। लेकिन आज ऐसा नहीं किया गया, बल्कि वो भी 4% जो है निकाल दिया गया। और यहाँ तक के सच्चार कमेटी ने कहा कि मुसलमान सिर्फ एक मुसलमान कम्युनिटी में इंक्लूड होने की वजह से, एक मुसलमान होने की वजह से हमेशा से जो है पीछे रखा गया। इतना साफ तरीके से जब रिपोर्ट को पेश किया गया, तब भी जो है ये गवर्नमेंट इस कदर के फैसले ले रही है, बोले तो ये समझने वाली बात है। और ले भी क्यों नहीं? क्योंकि 2018 के इलेक्शन के बाद, 2014 के इलेक्शन के बाद आज तक भी, जब 2023 का इलेक्शन आ रहा है, तब तक भी बीजेपी हुकूमत के पास जो है डेवलपमेंट के लिए कोई चीज नहीं है दिखाने के लिए। एक डेवलपमेंट बीजेपी हुकूमत ने इस कर्नाटक में किया है, कोई चीज नहीं है। आज इलेक्शन को एक मुद्दा बनाकर, ये मुसलमान रिजर्वेशन को एक मुद्दा बनाकर इलेक्शन के अंदर जो है एक स्टंट खेल रही है हुकूमत, जो कि सिर्फ और सिर्फ ये बताता है कि हुकूमत कितनी जो है जालिमाना होता है तरीके से जो है मुसलमानों पर एक जुल्म कर रही है। ये एक कर्नाटक में रहने बसने वाले 1 करोड़ से ज्यादा मुसलमानों के साथ एक बहुत बड़ा धोखा है। ये एक बहुत बड़ा धोखा है। कर्नाटक में करोड़ों की तादाद में जब मुसलमान है, 1 करोड़ से ज्यादा जब मुसलमान है, उन मुसलमानों को जो है एक बहुत बड़ा धोखा है। इसी के तहत चलते जो आज हमने एक प्रोटेस्ट को रखा और हुकूमत को ये हमारी इल्तिजा है डीसी साहब के जरिए कि ये जो रिजर्वेशन वाला जो आपने फैसला सुनाया है, ये रिजर्वेशन वाला फैसला जो है आप वापिस लें और जो है जो 4% रिजर्वेशन मुसलमान को है वो 4% नहीं बल्कि उसे बढ़ा कर दें। जबकि हम आप लोगों ने निगायात और वकीलगार कमेटी को बढ़ा कर दिया, हमें इससे कोई ऑब्जेक्शन नहीं है। होना चाहिए उनकी पॉपुलेशन के हिसाब से उनका रिजर्वेशन आप 7% दो, 8% दो या 10% दो, हमें इससे कोई मतलब नहीं है। पर हमारा हक छीन कर आप किसी को नहीं दे सकते और हम इस पर खामोश भी नहीं रहेंगे। हम आने वाले दिनों में इस मामले को कोर्ट का दरवाजा तक खटखटाएंगे और कोर्ट में अपील करेंगे, हाईकोर्ट अपील करेंगे, सुप्रीम कोर्ट तक हम अपील करेंगे। लेकिन इस मुद्दे को जो है, इस मुसलमान के हुकूक को जो है छीनने के लिए हम किसी को इजाजत नहीं देंगे, चाहे वो कोई भी हुकूमत हो। लेकिन एक खास कम्युनिटी को, एक मुसलमान कम्युनिटी को एक टारगेट बनाते हुए जिस कदर से आप लोगों ने, हुकूमत ने यह फैसला लिया है, हम इस फैसले को अपनी जूती पर रखते हैं, याद रखिएगा। हमारा साथ देंगे। ये देश के गद्दार आज देश के हुक्मरान बनकर बैठे हुए हैं, इनको उतारना जरूरी है। अगर आप लोग आज अपने रास्ते पर नहीं आए और अपने हक के लिए नहीं रहे, याद रखो आपके बच्चों का मुस्तकबिल जो है खतरे में है। ना कि सिर्फ इनके गुलाम बनकर रहेंगे, बल्कि इनके जुल्म के इस कदर शिकार होंगे कि हमारी घर में मौजूद बच्चियां और औरतों की भी इज्जत हिफाजत से नहीं रहेगी, याद रखिए।
और साथ ही साथ मैं ये कहना चाहता हूँ, इनकी हिम्मत क्यों इस कदर बढ़ रही है। बाबरी मस्जिद का जब फैसला आया मुसलमान खामोश, शरीयत पर मदाखलत का जब फैसला आया मुसलमान खामोश, ट्रिपल तलाक का फैसला आया मुसलमान खामोश, ज्ञानव्यापी मस्जिद पर जब फैसला आया मुसलमान खामोश, और एनआरसी और एनपीआर का जब फैसला आया तब भी मुसलमान खामोश, हिजाब यहाँ तक कि हमारे घर के बच्चियों की इज्जत को तक नंगा किया गया तब भी मुसलमान खामोश। अगर आज भी खामोश रहेगा तो याद रखो तुम्हारे घरों में घुसकर तुम्हारी बच्चियों और औरतों की इज्जतें, या हमारे बच्चों और औरतों की इज्जतें जो है लूटी जाएंगी। और अगर हम इसी तरह खामोश रहे तो हमारा वजूद इस देश से खत्म किया जाता। हम वो लोग हैं जो इस देश में हुक्मरान रह चुके हैं। हम अपनी हुक्मरानी को भूलकर आज अपने अपने जाती मफाद के अंदर जो है मुब्तला हैं, अपने अपने जाती जो है झगड़ों में मुब्तला हैं। याद रखो, मैं सभी इस आज के इस प्रोटेस्ट में मेरी एक उम्मीद थी कि हमारे माशरे के, हमारे समाज के बहुत बड़े लीडर्स हैं इसमें जमा होंगे और हमारे साथ देंगे, लेकिन परवाह नहीं है, कहीं और बिजी होंगे। तो मैं याद रखता हूँ, अपनी तरफ से भी आप प्रोटेस्ट करें, अपनी तरफ से भी आप केस दर्ज करें, अपनी तरफ से भी आप कोर्ट का जो है दरवाजा खटखटाएं। अगर इस तरह से खामोश रहेंगे तो आप कुचले जाओगे। याद रखो, मैं आज सबसे बड़ी चीज़ आपके सामने ये बताना चाहता हूँ कि हमारी ये खामोशी दुश्मन की ताकत है। आज ये बीजेपी सरकार मुसलमानों की दुश्मन बनी हुई है। ये वो लोग हैं जो मैं आपके सामने कहा कि इन्होंने अंग्रेजों के सामने माफीनामा लिखा। ये वो आरएसएस की कठपुतली बीजेपी हुकूमत बनी हुई है जो आरएसएस के इशारों पर जो है देश चला रही है। और ये आरएसएस वो है, ये जो एक ऐसी बुज़दिल कौम जो इस देश पर हम पर हुकूमत करने की साजिश चल रही है, और ये साजिश को कामयाब भी हम ही होने दे रहे हैं। हमारी खामोशी इस चीज़ को कामयाब होने दे रही है। मैं तमाम मुसलमानों से उम्मीद करता हूँ और एक इल्तिजा करता हूँ, ये हाथ जोड़कर मैं आप लोगों से रिक्वेस्ट करता हूँ कि आप लोग खामोश ना रहें। ये रमज़ान का महीना है, बेशक सब लोग रोजे रहते हैं, लेकिन हमारे हुकूक के लिए हम अगर रमज़ान देखेंगे, ईद देखेंगे, तो आने वाले दिनों में शायद हम रमज़ान और ईद भी ना दे सकेंगे। याद रखिए, आप लोग, मैं बता रहा हूँ आपको आवाज़ उठाना। मैं खास तौर पर मेरे कौम के उलमाओं से जिक्र करता हूँ कि मेरे कौम के बीजेपी सरकार मुर्दाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, एसडीपीआई जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, एसडीपीआई जिंदाबाद। वापिस करो, वापिस करो, वापिस करो, वापिस करो, वापिस करो, वापिस करो। धिक्कारा, धिक्कारा, बीजेपी सरकार धिक्कारा, धिक्कारा। ರಾಜಭವನ ಬೆಂಗಳೂರು ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಮುಖಾಂತರ ಮಾನ್ಯರೇ, ವಿಷಯ 2B ಅಡಿಯಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯಕ್ಕಿದ್ದ ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ಪುನರ್ ಸ್ಥಾಪಿಸುವಂತೆ ಕೋರಿ ಈ ಮೇಲ್ಕಂಡ ವಿಷಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಬಿಜೆಪಿ ನೇತೃತ್ವದ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ದಿನಾಂಕ 24/3/2023ರಂದು ಸಂಪುಟ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯಕ್ಕಿದ್ದ 2B ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ರದ್ದುಪಡಿಸಿರುತ್ತಾರೆ. ಇದು ಅಸಂವಿಧಾನಿಕ ಹಾಗೂ ಒಂದು ನಿರ್ದಿಷ್ಟ ಸಮುದಾಯವನ್ನು ಗುರಿಯಾಗಿಸಿಕೊಂಡು ಮಾಡಿರುವ ಉದ್ದೇಶಿತ ದಾಳಿಯಾಗಿದೆ. ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ಧರ್ಮಾಧಾರಿತ ಮೀಸಲಾತಿ ಇಲ್ಲದಿರುವುದರಿಂದ 2B ಪ್ರವರ್ಗದಡಿಯಲ್ಲಿ ಇತರೆ ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗಗಳಂತೆ ಕರ್ನಾಟಕ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯ ಸಾಮಾಜಿಕವಾಗಿ ಮತ್ತು ಶೈಕ್ಷಣಿಕವಾಗಿ ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗವೆಂದು ವೈಜ್ಞಾನಿಕ ಅಧ್ಯಯನ ಮೂಲಕ ಗುರುತಿಸಿ 2B ಮೀಸಲಾತಿ ನೀಡಲಾಗಿತ್ತು. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ನಂತರ ನಾಗನಗೌಡ ಸಮಿತಿ, ವೆಂಕಟ ಆಯೋಗ ಮತ್ತು 1990ರ ಚಿನ್ನಾರೆಡ್ಡಿ ಆಯೋಗ ಕೂಡ ಮುಸ್ಲಿಮರನ್ನು ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗಗಳಿಗೆ ಸೇರಿರುವುದನ್ನು ನಾವು ಕಾಣಬಹುದು. ವಾಸ್ತವಾಂಶ ಹೀಗಿದ್ದರೂ ಸಹ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ತಡೆಯೊಡ್ಡುವ ಹಾಗೂ ಮುಖ್ಯವಾಹಿನಿಗೆ ಬರದಂತೆ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವ ಷಡ್ಯಂತ್ರ ಮುಂದುವರಿದ ಭಾಗವಾಗಿ 2B ಮೀಸಲಾತಿ ರದ್ದುಪಡಿಸಿರುವುದು ದೃಢವಾಗಿರುತ್ತದೆ. ಸಂವಿಧಾನದ ಆಶಯಗಳಂತೆ ಸರ್ಕಾರ ತನ್ನ ಆಡಳಿತ ನಡೆಸಬೇಕೆ ಹೊರತು ತನ್ನ ಗುಪ್ತ ಅಜೆಂಡಾಗಳನ್ನು ಜಾರಿಗೊಳಿಸಲು ಅಲ್ಲ. ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ನಿಗದಿಯಾಗಿದ್ದ 2B ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ಮರುಸ್ಥಾಪಿಸಬೇಕೆಂದು ಈ ಮೂಲಕ ಆಗ್ರಹಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗಗಳ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿರುವ ಮುಸ್ಲಿಮರ ಹಿತದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಸರ್ಕಾರ ಕರ್ತವ್ಯ ನಿರ್ವಹಿಸಬೇಕೆಂದು ಗೌರವಾನ್ವಿತ ರಾಜ್ಯಪಾಲರಾದ ತಾವುಗಳು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಸೂಕ್ತ ನಿರ್ದೇಶನ ನೀಡಬೇಕೆಂದು ಈ ಮೂಲಕ ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಧನ್ಯವಾದಗಳು. ಇವತ್ತು SDPI ಪ್ರೊಟೆಸ್ಟನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದೆ ಸರ್. ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ 2B ಮೀಸಲಾತಿ ಬಗ್ಗೆ ಏನು ತಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆ? 2B ಮೀಸಲಾತಿ ಮುಸಲ್ಮಾನರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದಂತಹ 4% ಮೀಸಲಾತಿ ಅದು. ಈಗ ಈ ಒಂದು ಕೋಮುವಾದಿ ಸರ್ಕಾರ, ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಆ 4% ಮೀಸಲಾತಿಯನ್ನ ಕಿತ್ತು ಅದನ್ನ 2% ಒಕ್ಕಲಿಗರಿಗೆ, 2% ಲಿಂಗಾಯತರಿಗೆ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದೆ. ಇದು ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಅನ್ಯಾಯ. ಇದು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಅಥವಾ ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಶೋಷಣೆಗೆ ಒಳಪಟ್ಟಂತಹ ಸಮುದಾಯ, ಮುಸಲ್ಮಾನ ಸಮುದಾಯದ ಸವಲತ್ತನ್ನ ಕಿತ್ತು ಲಿಂಗಾಯತ ಮತ್ತು ಒಕ್ಕಲಿಗರಿಗೆ ಹಂಚಿ ಅಂತ ಲಿಂಗಾಯತರು ಮತ್ತೆ ಒಕ್ಕಲಿಗರು ಏನು ಕೇಳಿರಲಿಲ್ಲ.
ಆದ್ರೆ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಉದ್ದೇಶಪೂರ್ವಕವಾಗಿ ಇದು ಮುಸಲ್ಮಾನ ಮತ್ತು ಲಿಂಗಾಯತರು ಮತ್ತು ಒಕ್ಕಲಿಗರ ನಡುವಿನ ಸಂಘರ್ಷ ಆಗಿ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಹುನ್ನಾರವನ್ನ ಮಾಡಿ ಈ ರೀತಿಯಾದ ಒಂದು ಕ್ರಮವನ್ನು ತಗೊಂಡಿದೆ. ನಾವ್ ಯಾರು ಕೂಡ ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟ್ ಮಾಡಿರ್ಲಿಲ್ಲ. ಮೊನ್ನೆ ನಡೆದಂತಹ ಸಮಿತಿ ಸಭೆಯಲ್ಲಿ ನಾವ್ ಯೋಚನೆ ಮಾಡಿದ್ದೇನು ಅಂತಂದ್ರೆ ಅದು ಒಳ ಮೀಸಲಾತಿ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಏನೋ ತೀರ್ಮಾನ ತಗೊಳ್ತಾರೆ ಅಂತ. ಆದ್ರೆ ಅದು ಆ ಒಳ ಮೀಸಲಾತಿ ತೀರ್ಮಾನಕ್ಕೆ ಮೋಸ ಮಾಡಿ ನಾವ್ ಯಾರು ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟೇ ಮಾಡದೇ ಇರುವಂತಹ 2B ರಿಸರ್ವೇಶನ್ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಕೈ ಇಟ್ಟು ಅವ್ರನ್ನ ಅಲ್ಲಿಂದ ತೆಗೆದು ಮುಸಲ್ಮಾನರನ್ನ EWS ಹಾಕಿರುವಂತದ್ದು ಇದೆಯಲ್ಲ, ಅದು ದೊಡ್ಡ ದೌರ್ಜನ್ಯ. ಇದನ್ನ ನಾವು ಬಹಳ SDP ವತಿಯಿಂದ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ನಾವು ಖಂಡಿಸ್ತೀವಿ. ನಾವು ಅದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಸರ್ ಮದರ್ಸಗಳು ಬಂದ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಬಿಜಾಪುರದ ನಗರ ಶಾಸಕರು ಬಸವನಗೌಡ ಯತ್ನಾಳರು ಹೇಳಿಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಅಲ್ಲ, ಅವ್ರು ಕೊಟ್ಕೊಳ್ಳಿ, ಅವ್ರದ್ದು ಅಪ್ಪನ ಮನೆ ಆಸ್ತಿ ಆಗಿದ್ರೆ ಅವ್ರು ಕೊಟ್ಕೊಳ್ಳಿ, ಬೇಡ ಅನ್ನಲ್ಲ. ಮದ್ರಾಸಗಳು ಯಾರ ಅಪ್ಪನ ಮನೆ ಆಸ್ತಿ ಅಲ್ಲ. ಮದ್ರಾಸಗಳು ಅಂದ್ರೆ ಏನು ಅಂತ ಫಸ್ಟ್ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಈಗ ಹಿಂದೂ ಧರ್ಮದಲ್ಲೂ ಕೂಡ ಮಠಗಳಿದಾವೆ, ಪೀಠಗಳಿದಾವೆ, ಮತ್ತೆ ಗುರುಕುಲ ಆಶ್ರಮಗಳಿದಾವೆ. ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಕೂಡ ವೇದ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡ್ತಾರೆ, ಆಗಮಶಾಸ್ತ್ರ ಓದ್ತಾರೆ, ಉಪನಿಷತ್ಗಳನ್ನ ಓದ್ತಾರೆ, ಶಾಸ್ತ್ರ ಪುರಾಣಗಳನ್ನ ಓದ್ತಾರೆ. ಯಾರಾದ್ರೂ ಹೋಗಿ ನೀನ್ ಇಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಮಾಡ್ತೀಯಾ, ನಿಮ್ದೆಲ್ಲ ಬಾಗಲಾಕ್ಸ್ತೀವಿ ಅಂತ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಯಾರಾದ್ರೂ ಮಾತಾಡಿದಾರ? ಅವರವರ ಧಾರ್ಮಿಕ ಆಚರಣೆಗಳು ಅವ್ರವ್ರಿಗೆ ದೊಡ್ಡದಾದ್ರೆ ಇನ್ನೊಬ್ಬರ ಧಾರ್ಮಿಕ ಆಚರಣೆ ಅವ್ರಿಗೆ ಇನ್ನೊಬ್ರಿಗೂ ದೊಡ್ಡದಾಗಿರುತ್ತೆ. ಎಷ್ಟಕ್ಕೂ ಮದ್ರಾಸ ಅಂತಂದ್ರೆ ಕೇವಲ ಕುರಾನ್ ಅನ್ನ ಬೋಧಿಸುವಂತ ಸ್ಥಳ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ. ಅಲ್ಲೂ ಕೂಡ ಒಂದು ಜನರಲ್ ಎಜುಕೇಶನ್ ಸಿಸ್ಟಮ್ ಇದೆ. ಸೈನ್ಸ್ ಕಲಿತಾರೆ, ಮ್ಯಾಥ್ಸ್ ಕಲಿತಾರೆ, ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜಸ್ ಕಲಿತಾರೆ, ಎಲ್ಲವೂ ಇದೆ. ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಒಂದ್ ದಿವಸ ಮದ್ರಾಸ ಒಳಗಡೆ ಹೋಗ್ಲಿಲ್ಲ, ಅದ್ರ ಸಿಸ್ಟಮ್ ಏನಂತ ನೋಡ್ಲಿಲ್ಲ, ಅದು ಯಾಕಿದೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗ್ಲಿಲ್ಲ, ಸುಮ್ನೆ ಮದ್ರಾಸ ಬಂದ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಒಂದು ಹೇಳಿಕೆಯನ್ನ ಕೊಡೋದು, ತಮ್ಮ ರಾಜಕೀಯ ಬೇಳೆನ ಬೇಯಿಸ್ಕೊಳ್ಳೋದು. ನಾನು ಮತ್ತೆ ಹೇಳ್ತೀನಿ, ಈ ಬಸವನಗೌಡ ಯತ್ನಾಳ್ ಏನಾದ್ರು ಬಾಗ್ಲಾಕೋದಾದ್ರೆ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹಾಕಬೇಕು. ಅವ್ರ ಅಪ್ಪ ಕಟ್ಟಿದ ಯಾವ್ದಾದ್ರು ಮನೆ ಇದ್ರೆ. ಮದ್ರಾಸಕ್ಕೆ ಬಾಗ್ಲಾಕೋದಕ್ಕೆ ಅವರಪ್ಪನ ಮನೆ ಆಸ್ತಿ ಅಲ್ಲ. ಅದು ಟೋಟಲಿ ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಬರೀ ಹಿಂದುತ್ವ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಅದು ಬಿಟ್ರೆ ಬೇರೆ ಬೇಳೆಕಾಳು ಏನಿದೆ ಅವ್ರಿಗೆ? ಏನಾದ್ರು ಇದೆಯಾ ಬೇರೆ ಅಂತದ್ದು? ಈ ದೇಶದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ವಿಚಾರಗಳಲ್ಲಿ ಯಾವ್ದಾದ್ರು ಒಂದು ಮಾತನಾಡೋದಕ್ಕೆ ಏನಾದ್ರು ಅವ್ರಿಗೆ ಯೋಗ್ಯತೆ ಇದೆಯಾ? 15 ಕೋಟಿ ದುಡ್ಡು ಏನೋ 15 ಲಕ್ಷ ದುಡ್ಡು ತರ್ತೀನಿ ಅಂದ್ರು ಮೋಸ. 2 ಕೋಟಿ ಉದ್ಯೋಗ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತಂದ್ರು ಮೋಸ. ಡಾಲರ್ ರೇಟ್ 15 ರೂಪಾಯಿ ಇಳಿತದೆ ಅಂತಂದ್ರು ಮೋಸ. ದೇಶದ ಅಭಿವೃದ್ಧಿಲಿ 100 ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿಗಳು ಅಂತಂದ್ರು ಇಲ್ಲ, ಮೋಸ. ಬುಲೆಟ್ ಟ್ರೈನ್ ತರ್ತೀನಿ ಅಂತಂದ್ರು, ಮತ್ತೆ ಈ ದಡ್ಡನ್ ಮಕ್ಳು ರೈಲ್ ಬಿಡೋಕ್ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು. ಯಾವ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಇವರು ಈ ದೇಶದ ಮುಂದೆ ನಾವು ಸಮರ್ಥರು ಅಂತ ತೋರ್ಸ್ಕೊಳಕ್ ಸಾಧ್ಯ ಇದೆ? ಇವರಂತ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರಿಗಳು, ರೇಪಿಸ್ಟ್ಗಳು, ಮನೆ ಹಾಳ್ರು, ಸ್ನೇಹಿತ ಅಂತ ಮನೆಗೆ ಬಿಟ್ರೆ ಸ್ನೇಹಿತರ ಹೆಂಡತಿನೇ ಬಿಡದೆ ಇರುವಂತ ಹಲ್ಕಾಗಳು ಇವರು. ಇವರು ಈ ಸಮಾಜದ ಮುಂದೆ ತಲೆ ಎತ್ತಿ ಏನನ್ನ ಹೇಳ್ಬಲ್ರು? ಹಂಗಾಗಿ ಈ ಧರ್ಮ ಅಂದ್ರೆ ಅದೊಂದು ಅಮಲು. ಈ ಧರ್ಮದ ವಿಚಾರ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಜನರನ್ನ ದಾರಿ ತಪ್ಪಿಸ್ಬೋದು ಅನ್ನೋ ಒಂದು ಕಾರಣ ಇಟ್ಕೊಂಡು ಈ ರೀತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೆ. ಟೋಟಲಿ ರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಯಾರು ಬಳ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂತ ಇದ್ರೊಳಗೆ ಇವ್ರು ಏನೈತಿ ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಸಲುವಾಗಿ ಅವರು ಬೆಗಳನ್ನು ಬೈದಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನೋಡಿ, ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ತೀರ್ಕೊಂಡು 220 ವರ್ಷ ಆಯ್ತು. 220 ವರ್ಷ ಆದ್ಮೇಲೂ ಕೂಡ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಹೆಸರು ಕೇಳಿದ್ರೆ ಉಚ್ಚೈಕೊಳ್ತಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಇನ್ನೆಂತ ರಣೇಡಿಗಳಿರ್ಬೇಕು ಇವರು ಅಂತ. ನಿನ್ನೆ ಎದುರುಗಡೆ ಇಲ್ಲ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಹೋಗಿ 220 ವರ್ಷ ಆಗಿದೆ. ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಹೆಸರು ಹೇಳ್ಕೊಂಡು ಇವಾಗ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಇವ್ರ ಯೋಗ್ಯತೆ ಏನು ಅಂತ ಅರ್ಥ ಆಗ್ತದೆ. ಇವತ್ತು ಇವ್ರು ಮಾತಾಡ್ಬೇಕಾಗಿರೋದು ಏನು ಅಂತಂದ್ರೆ ಸಂವಿಧಾನದ ಆಶಯಗಳು ಈಡೇರಿದ್ಯಾ, 136 ಕೋಟಿ ಜನ ನೆಮ್ಮದಿಯಾಗಿ ಬದುಕ್ತಾ ಇದಾರ ಅಂತ. ನೀವು 14 ವರ್ಷಗಳ ಕೆಳಗಡೆ ಭಾರತವನ್ನ ನೋಡುವಾಗ ಭಾರತದ ಒಂದು ಸಂತೋಷದ ಏನೋ ಅಂಕಿಅಂಶದ ಶ್ರೇಯ ಇರ್ತದಲ್ಲ, ಅದರಲ್ಲಿ 3ನೇ ಸ್ಥಾನದಲ್ಲೋ 4ನೇ ಸ್ಥಾನದಲ್ಲೋ ಇತ್ತು. ಇವತ್ತು 136 ಸ್ಥಾನದಲ್ಲಿದೆ. ಮತ್ತೆ ಭಾರತದ ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ಶ್ರೇಯಾಂಕದಲ್ಲಿ ನೋಡ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ಅದು ಕೂಡ 100 ಗಡಿ ದಾಟೋಟೋಗಿದೆ. ನನಗೆ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳೋದೇನು ಅಂತಂದ್ರೆ, ಇವರು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬರುವಾಗ ದೇವರು, ಧರ್ಮ, ಧನ ಇದನ್ನ ಬಿಟ್ರೆ ಇದ್ರ ಜೊತೆನಲ್ಲಿ ಪಾಕಿಸ್ತಾನ, ಕಾಶ್ಮೀರ ಮತ್ತೆ ಇದು ಚೈನಾ ತೋರ್ಸ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ರು. ಒಂದು ಸೈನಿಕನ ತಲೆ ನಮ್ಮ ಭಾರತದ ಹೋದ್ರೆ 10 ನಮ್ಮ ಶತ್ರು ಸೈನಿಕರ ತಲೆಯನ್ನ ತರ್ತೀವಿ ಅಂತಂದ್ರು. ನೀವು ಗೋವಾ ಬಾರ್ಡರ್ ಇದೆಯಲ್ಲ, ಗೋವಾ ಬಾರ್ಡರ್ ಇಂದ ಒಂದು ಪ್ಯಾಕೆಟ್ ಸಾರಾಯಿನ ಏನಾದ್ರು ಎತ್ಕೊಂಡ್ ಬಂದ್ರೆ ಪೊಲೀಸ್ನವ್ರು ಹಿಡಿದಾಕ್ತಾರೆ, ನೀವೆಲ್ಲಿ ಮುಚ್ಚಿಟ್ಕೊಂಡ್ ಬಂದ್ರು ಕೂಡ. ಆದ್ರೆ 360 kg RDX ಒಂದು ಸ್ಕಾರ್ಪಿಯೋದಲ್ಲಿ ಪಾಸ್ ಆಗ್ತದೆ, ಇವ್ರು ಹಿಡಿಯಕ್ಕಿಲ್ಲ. ಅಂದ್ರೆ ಬಾರ್ಡರ್ ಅಲ್ಲಿ ಸಾರಾಯಿ ಕಾಯ್ತಾರಲ್ಲ ಪೊಲೀಸ್ನವರು, ಅವ್ರಿಗಿಂತಲೂ ಕೂಡ ಕಮ್ಮಿ ಇದಾರ ಇವರು ಈ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದವರು. ಈ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಇಂಟೆಲಿಜೆನ್ಸ್ ರಿಪೋರ್ಟ್ ಬರೋದಿಲ್ವಾ? ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಗುಪ್ತಚರ ಮಾಹಿತಿಗಳು ಸಿಗೋದಿಲ್ವಾ? ಈ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಅಷ್ಟೊಂದು ವೀಕ್ ಆಗಿದ್ಯಾ? ಇದರಲ್ಲಿ ಚುನಾವಣೆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಜನಕ್ಕೆ ಹೇಳ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಏನು ವಿಚಾರಗಳಿಲ್ಲ ಅಂದಾಗ ಚುನಾವಣೆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇಂತಿಂತ ವಿಚಾರಗಳನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡು ಇವರು ನಾಟಕ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಈ ದೇಶದ ಜನ ಎಚ್ಚೆತ್ಕೋಬೇಕು. ಇವರನ್ನ ಅಧಿಕಾರದಿಂದ ಕಿತ್ತಾಕಿದ್ರೆ ಮಾತ್ರನೇ ಇವ್ರನ್ನ ಮಣಿಸೋದು ಸಾಧ್ಯ. ಯಾಕಂದ್ರೆ ರಾಜಕೀಯ ಅಧಿಕಾರಕ್ಕಿರುವಂತಹ ಶಕ್ತಿನೇ ಅಂತದ್ದು. ಆದ್ರೆ ಅದು ಅಪಾತ್ರರ ಕೈಲಿದೆ, ಅಂದ್ರೆ ಅಯೋಗ್ಯರ ಕೈಲಿದೆ, ಅವಿವೇಕಿಗಳ ಕೈಲಿದೆ. ಈ ರಾಜಕೀಯ ಅಧಿಕಾರವನ್ನ ಇವ್ರ ಕೈಯಿಂದ ಕೀಳ್ಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಮುಖ್ಯ ದೊಡ್ಡ ರೆವಲ್ಯೂಷನ್ ಏನು ಅಂತಂದ್ರೆ, ದೊಡ್ಡ ಮನಸ್ಸು ಮಾಡ್ಬೇಕಾಗಿರೋದು ಏನು ಅಂತಂದ್ರೆ, ಸ್ವಾರ್ಥ ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲಾ ವಿರೋಧ ಪಕ್ಷಗಳು ಒಂದು ಕಡೆ ಸೇರುವಂತದ್ದು.
ಈ ಎಲ್ಲ ವಿರೋಧ ಪಕ್ಷಗಳು ಒಂದ್ ಕಡೆ ಸೇರ್ಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಇದೆಯಲ್ಲ ಅದು ದೊಡ್ಡಣ್ಣನ ಪಾತ್ರ ಮಾಡ್ಬೇಕು. ಈ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಇರುವಂತಹ ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕವಾದಂತಹ ಒಂದು ಅಹಂಕಾರ ಇದೆ. ನಾನ್ ದೊಡ್ಡವನು, ನನಗೆ 100 ವರ್ಷದ ಇತಿಹಾಸ ಇದೆ, ನಾನು ಹೇಳ್ದಂಗೆ ಎಲ್ಲರೂ ಕೇಳಬೇಕು, ನಾನು ಒಬ್ಬನೇ ಇರಬೇಕು ಅಂತ. ಅದು ಸದ್ಯದ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಬೇಕು ಕಾಂಗ್ರೆಸ್. ನನ್ನ ಇತಿಮಿತಿಯನ್ನು, ನನಗೂ ವಯಸ್ಸಾಗಿದೆ, ನನಗೂ ಸ್ವಲ್ಪ ಯಾರಾದ್ರೂ ಆಸರೆ ಬೇಕು, ನಾನು ಒಬ್ಬನೇ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರೆ ಬಿದ್ದೋಗ್ತೀನಿ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಿರ್ಬೇಕು ಅವ್ರಿಗೆ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವ್ರಿಗೆ. ಒಂದಷ್ಟು ಜನರನ್ನ ಜೊತೆಗೆ ಸೇರಿಸ್ಕೊಂಡು, ಈಗಷ್ಟೇ ಹುಡ್ತಾ ಇರುವಂತ ಯುವಕರು ಅಂತಾರಲ್ಲ ಆ ರೀತಿ ಜೊತೆಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ತಗೊಂಡು ಈ ದೇಶವನ್ನ ಕಟ್ಟುವಂತ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ನಿಂತ್ಕೋಬೇಕು. ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದ ಹಿನ್ನೆಲೆ ಇದೆ, ಜಾತಿವಾದದ ಹಿನ್ನೆಲೆ ಇದೆ, ಎಲ್ಲವೂ ಇದೆ, ಇಲ್ಲ ಅಂತಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಬಿಜೆಪಿ ಅಂತ ರಕ್ತ ಪಿಪಾಸಿ ಗುಣ ಇನ್ನೂ ಅದಕ್ಕೆ ಬರ್ಲಿಲ್ಲ ಅನ್ನೋದೊಂದು ಸಮಾಧಾನ ಇದೆ. ಆ ಕಾರಣಕ್ಕೆ ಅದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಜೊತೆ ಕೂಡ ಕೈ ಜೋಡಿಸುವಂತ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಮನಸ್ಸನ್ನು ಮಾಡ್ಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಕೇಳ್ಕೊಳ್ಳೋದು. ಟು ಬಿ ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ಕಿತ್ತಾಕಿದ್ದಾರೆ ಸರ್, ಅದು ಒಳ್ಳೆ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂತ ತಾವು ನೋಡಿ, ನಾನು ಮತ್ತೆ ಹೇಳ್ತೀನಿ, ಸ್ವಲ್ಪ ಹೊರಟಾಗಿ ಹೇಳ್ತೀನಿ ಅಂತ ಬೇಜಾರು ಮಾಡ್ಕೊಂಬಾರ್ದು. ಟು ಬಿ ಮೀಸಲಾತಿ ಅನ್ನೋದು ಬೊಮ್ಮಾಯಿ ಅವ್ರ ಅಪ್ಪನ ಮನೆ ಆಸ್ತಿ ಅಲ್ಲ. ನಾನು 4% ಕಿತ್ಕೊಂಬಿಟ್ಟೆ 4% ಕೊಟ್ಬಿಡಕ್ಕೆ ಅನ್ನಕ್ಕೆ, ಅದು ಸಂವಿಧಾನದತ್ತವಾಗಿ ಬಂದಿರುವಂತ ಹಕ್ಕು. ಆಮೇಲೆ ಅದು ಬೊಮ್ಮಾಯಿ ಅವರು ಹೇಳುವಂತ ಸುಳ್ಳಿನ ಪ್ರಕಾರ ಧಾರ್ಮಿಕ ಏನೋ ಸ್ಟೇಟಸ್ ಇದೆಯಲ್ಲ, ಧರ್ಮದ ಆಧಾರಿತವಾಗಿ ಕೊಟ್ಟಂತದ್ದು ಅಲ್ಲ. ಅದು ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು ಇದು ಧರ್ಮದ ಆಧಾರದಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದು, ಹಂಗೆ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಬರಲ್ಲ ಹಾಗಾಗಿ ಕಿತ್ತಿದೀವಿ ನಾವು ಅಂತ. ಅದು ಧರ್ಮದ ಆಧಾರವಾಗಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಲ್ಲ. ಅದು ನೀವು ರಾಜೇಂದ್ರ ಸಾಚಾರ್ ಕೊಟ್ರು ಅನ್ನುವಂಥ ಹಿನ್ನೆಲೆಗಳನ್ನ ನೋಡಿ, ಅಲ್ಲೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಅವರನ್ನ ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗಗಳ ಸ್ಟೇಟಸ್ ಅನ್ನ ಕೊಟ್ಟು ಈ 4% ರಿಸರ್ವೇಶನ್ ಅನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದು. ರಿಸರ್ವೇಶನ್ ಯಾವತ್ತಿಗೂ ಕೂಡ ಏನದು ಬಡತನ ನಿರ್ಮೂಲನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಲ್ಲ, ಆರ್ಥಿಕ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಲ್ಲ, ಅಥವಾ ಧಾರ್ಮಿಕವಾಗಿ ಯಾರನ್ನು ಸಂತೈಸುವಂತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಲ್ಲ. ಅದು ಸಂವಿಧಾನದಲ್ಲೇ ಇದೆ. ಈ ಹಿಂದೆ ಇದೆ ರಾಜ್ಯವನ್ನ ದೇಶವನ್ನ ಆಡಳಿತ ಮಾಡಿದವರಿಗೆ ಇದರ ಅರಿವು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿದೆ. ಅವರು ಬೊಮ್ಮಾಯಿ ತರ ಏನೋ RSS ನ ಏನದು ಜೀತದಾಳಲ್ಲ. RSS ನ ಜೀತದಾಳುಗಳು ಮಾತ್ರ ಈ ರೀತಿ ಉಲ್ಟಾ ವಕ್ರವಾಗಿ ಯೋಚನೆ ಮಾಡುವಂಥದ್ದು. ದೇವರಾಜ ಅರಸು ಕಾಲದಿಂದಲೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಈ ರಾಜ್ಯವನ್ನು ಆಡಳಿತ ಮಾಡಿದವರು ಏನೇ ಆಪಾದನೆಗಳಿದ್ರು, ಏನೇ ಭಿನ್ನಾಭಿಪ್ರಾಯಗಳಿದ್ರು, ಒಂದಿಷ್ಟು ಸಂವಿಧಾನಬದ್ಧವಾಗಿ ಯೋಚನೆ ಮಾಡುವಂತ ಪ್ರಬುದ್ಧ ರಾಜಕಾರಣಿಗಳು. ಯಾರು ಕೂಡ ಚಡ್ಡಿ ಹಿಂಬಾಲಕರಾಗಿರಲಿಲ್ಲ. ಈ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಪಕ್ಕಾ ಚಡ್ಡಿ ಹಿಂಬಾಲಕ ಅಂತ ಇಡೀ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಗೊತ್ತಿದೆ. ಬೊಮ್ಮಾಯಿ RSS ನ ಒಂದು ಸಾಕಿದ ಕೂಸು, ಕೈ ಕೂಸು ಅಂತ ಅನ್ನೋ ರೀತಿಯ ವರ್ತನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಈ 4% ರಿಸರ್ವೇಶನ್ ಇದೆಯಲ್ಲ, ಈ ಕಿತ್ತಿದಾರಲ್ಲ, ಇದು ಯಾವುದೇ ಆಯೋಗದ ವರದಿಯ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ತೆಗೆದಿರುವಂತದ್ದಲ್ಲ. ಯಾವುದೇ ಆಯೋಗದ ವರದಿಯ ಶಿಫಾರಸಿನ ಮೇಲೆ, ಅಂಕಿಅಂಶಗಳ ಮೇಲೆ, ಸಮೀಕ್ಷಾ ವರದಿಗಳ ಮೇಲೆ ತೆಗೆದಿರುವಂತದ್ದಲ್ಲ. ಏಕಾಏಕಿ ತನ್ನ ಇಚ್ಛೆಗೆ ತೆಗೆದಿರುವಂತದ್ದು. ಮತ್ತೆ ಹೇಳ್ತೀನಿ, ತನ್ನಿಚ್ಛೆ ತಕ್ಕನಾಗಿ ತೆಗೆಯೋದಕ್ಕೆ ಇದು ಅಪ್ಪನ ಮನೆ ಆಸ್ತಿ ಅಲ್ಲ. ಯಾರೇ ಕೂಡ ಇವಾಗ ಕೋರ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ಇದರ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿದ್ರು ಕೂಡ ಅದು ರಿಸ್ಟೋರ್ ಆಗುತ್ತೆ, ವಾಪಸ್ ಅದು ಬಂದೇ ಬರುತ್ತೆ. ಇದನ್ನ ತೆಗಿಯೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಮತ್ತೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತಿದಾರಲ್ಲ, ನಾವು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬಂದಾಗ ಇದನ್ನ ಸರಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ. ನೀವು ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿದ್ದಾಗ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರಿ ಅಂತ ಸ್ವಲ್ಪ ಆತ್ಮಾವಲೋಕನ ಮಾಡಿಕೊಂಡು ಇನ್ನು ಮುಂದಿನ ಹೆಜ್ಜೆಗಳನ್ನ ಇಡಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಕೇಳ್ಕೊತೀನಿ. ಟೋಟಲಿ ಸರ್, ಇವರು ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರದವರು ತಕ್ಷಣನೇ ಅವರು ನಿರ್ಧಾರ ಮಾಡಿ ತಮ್ಮದೇ ಆದಂತ ಒಂದು ಆಸ್ತಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡ್ ಕೇಸಿ ಅವ್ರು ನಿರ್ಧಾರ ಮಾಡ್ತಾರೆ. ಚುನಾವಣೆ ಹೊಸಲಲ್ಲಿ ಏನೇನೋ ಒಂದು ನಿರ್ಧಾರಗಳನ್ನ ತಗೋತಾರೆ, ಯಾವುದು ಕೂಡ ಸಾಧ್ಯ ಆಗುವಂಥದ್ದಲ್ಲ. ನಾನು ಈ ಸರ್ಕಾರ ಆಗ್ಲಿ, ಕಾಯ್ದೆ ಕಾನೂನುಗಳಾಗ್ಲಿ ಹೇಳ್ತಿಲ್ಲ, ಯಾರು ಸ್ವಂತ ಆಸ್ತಿ ಅಲ್ಲ. ಇವೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಒಂದು ಸರ್ವಾನುಮತದ ಮೇಲೆ ನಡೆಯುವಂಥದ್ದು, ನನ್ನ ಇಚ್ಛೆಗೆ ವಿವೇಚನೆಗೆ ನಡೆಯುವಂಥದ್ದಲ್ಲ. ಮೊನ್ನೆ ಏನು ಕಾನೂನು ಸಚಿವ ಅಂತ ಹೇಳ್ಸ್ಕೊಳ್ಳುವಂತಹ ಮಾಧುಸ್ವಾಮಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಒಳ ಮೀಸಲಾತಿ ವಿಚಾರಕ್ಕೆ ನಾವು ಸದಾಶಿವ ಆಯೋಗದ ವರದಿಯನ್ನ ತಿರಸ್ಕಾರ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಆದ್ರೆ ಅದು ಶಿಫಾರಸು ಮಾಡಿದಂತಹ ಅಂಕಿಅಂಶಗಳ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಅದ್ರಲ್ಲಿ ತಿದ್ದುಪಡಿ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ವಿವೇಚನೆಗೆ ಬಿಟ್ಟು ನಾವು ಮೀಸಲಾತಿ ಪ್ರಮಾಣವನ್ನು ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ. ನಿಮ್ಮ ವಿವೇಚನೆಗೆ ಮೀಸಲಾತಿ ಪ್ರಮಾಣ ಘೋಷಣೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಇದು ನಿಮ್ ತಂದೆ ಕೊಟ್ಟಿದ್ರಲ್ಲ 4 ಎಕರೆ ಆಸ್ತಿ, ಅದನ್ನ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸಮನಾಗಿ ಹಂಚುವಂತ ಆಸ್ತಿ ಅಲ್ಲ. ಇದು ನಿಮ್ ತಂದೆದು ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ರಿಜಿಸ್ಟರ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಕೊಟ್ಕೊಳ್ಳೋದು ಯಾರು ಕೇಳಲ್ಲ. ಈ ರಿಸರ್ವೇಶನ್ ಪ್ರಮಾಣ ಇದೆಯಲ್ಲ, ಇದು ಒಂದು ತಜ್ಞರ ವರದಿ, ಸಮೀಕ್ಷೆ, ಅಂಕಿಅಂಶಗಳು, ಆಧಾರಗಳು, ಸಪೋರ್ಟಿಂಗ್ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಆಗುವಂಥದ್ದು. ಈ ಚುನಾವಣೆ ಮುಗಿದ್ಮೇಲೆ ಇದೆಲ್ಲ ಬಿದ್ದೋಗುತ್ತೆ, ಇದು ಯಾವ್ದು ನಿಲ್ಲೋದಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಅಷ್ಟೊತ್ತಿಗಾಗ್ಲೇ ಈ ಶೋಷಣೆಗೊಳಪಟ್ಟ ಸಮುದಾಯಗಳ ವೋಟ್ಗಳನ್ನ ಬಾಚ್ಕೊಂಡ್ಬಿಡೋಣ, ಮುಸಲ್ಮಾನರನ್ನ ನಾವು ನೋಡಿ ರಿಸರ್ವೇಶನ್ ತೆಗೆದಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಮುಸಲ್ಮಾನರು ಅಲ್ಲದೆ ಇರೋ ಬೇರೆ ಜಾತಿಯವರ ಧರ್ಮದವರ ಓಟನ್ನು ತಗೊಂಡ್ಬಿಡೋಣ ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಆದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ತಿರುಗೇಟೇನು ಅಂತಂದ್ರೆ, ಕಾಶ್ಯಪ್ನವರು ಲಿಂಗಾಯತ್ ಸಮುದಾಯದಿಂದ ಈ 2% ರಿಸರ್ವೇಶನ್ ಏನು ಮುಸಲ್ಮಾನರದ್ದು ಕಿತ್ಕೊಟ್ಟಿದಾರಲ್ಲ ಅದನ್ನ ನಿರಾಕರಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಒಕ್ಕಲಿಗ ಸಮುದಾಯದಿಂದ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವರು, DK ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರು ಇದನ್ನ ನಾವು ತಿರಸ್ಕಾರ ಮಾಡಿದೀವಿ, ನಾವು ಭಿಕ್ಷೆ ಬೇಡಿಲ್ಲ ಯಾರ ಹತ್ರನೂ ಕೂಡ. ಶೋಷಣೆಗೊಳಪಟ್ಟ ಸಮುದಾಯದಿಂದ ಕಿತ್ತು ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿದಾರಲ್ಲ ಅದು ತಪ್ಪು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಒಕ್ಕಲಿಗರು ಲಿಂಗಾಯತರು ಇಬ್ರು ಕೂಡ ಈ ಚಡ್ಡಿಯ ಗುಲಾಮರಿದಾರಲ್ಲ ಇವ್ರ ವಿರುದ್ಧ ತಿರುಗಿ ಬಿದ್ದಿದ್ದಾರೆ. ಇದ್ರ ಪಾಠನ ಈ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಬಹುಶಃ ಪ್ರಜ್ಞಾವಂತ ನಾಗರಿಕರು, ಮತದಾರರು ಏನಿದಾರಲ್ಲ ಕರ್ನಾಟಕದವರು, ಅವ್ರ ಬುದ್ಧಿ ಕಲಿಸ್ತಾರೆ ಅನ್ನೋದು ನನ್ನ ನಂಬಿಕೆ. ನಾನು ಭಾಸ್ಕರ್ ಪ್ರಸಾದ್ ಅಂತ, ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೋಕ್ರೆಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ राज्य प्रधान कार्यदर्शी। आज के दिन शहर बीजापुर में SDPI की जानिब से जो है एक प्रोटेस्ट रखा गया था, जिसमें जो है तमाम बीजापुर के शहर के लोगों ने जो है एक SDPI का साथ दिया। और ये प्रोटेस्ट रखने का वजह क्या बोले तो, आज के 2 दिन पहले जो है एक बम्बई सरकार यानी कि कर्नाटक रियासत सरकार जो है बीजेपी गवर्नमेंट,
एक डिसीजन लेकर है कि मुसलमानों से जो है 2B रिजर्वेशन का जो हक जो है वो छीन ले, यानी कि छीन लेने का जो है डिसीजन जो लेकर है, हम उसके खिलाफ में आज हम लोग प्रोटेस्ट करके डीसी साहब को मनवी दिए हैं। हमारा ये डिमांड है कि 4% जो मुसलमानों का जो रिजर्वेशन है इसको बरकरार रखें, और साथ ही साथ जो है मुसलमानों को इस देश के अंदर जो है इकोनॉमिकली और जो है एजुकेशनली जो है बढ़ने का जो एक मौका जो है वो आप मुसलमानों से ना छीने। आप एक इलेक्शन के दौरान एक अपना एक पॉलिटिकल स्टंट के तहत आप लोग जो है इस किसी कम्युनिटी के साथ खिलवाड़ नहीं कर सकते, जिसके तहत जो है हम लोगों ने आज डीसी साहब को जो है यहाँ पर मनवी देने के लिए इकट्ठा हुए। इसके बाद भी वो रिजर्वेशन अगर दोबारा नहीं लाएंगे तो आप क्या करेंगे? जी, हमारे एक डिमांड है, ये रिजर्वेशन को तो वापस लेना ही है, और अगर नहीं उतरेंगे तो हम बड़े पैमाने पर जो है अगला होराट या फिर प्रोटेस्ट हम बड़े पैमाने पर करेंगे, और साथ ही साथ इसके साथ जो लीगल जो भी हमारा वे है कोर्ट के जरिए हम उसको भी जो है अपनाएंगे और कोर्ट तक भी जाएंगे। हमें भले ही चाहे हाई कोर्ट या सुप्रीम कोर्ट का भी दरवाजा खटखटाना पड़े, हम खटखटाएंगे और अपना हक लेने के लिए हम हर मुमकिन कोशिश जो है इंशाल्लाह करेंगे। जो होराट नहीं करना बोल के नीति संहिता जारी होने से पहले जी, ये जो होराट ये जो ठीक है इलेक्शन के वक्त में लाकर जो है एक अनाउंसमेंट जो गवर्नमेंट ने किया है, ये इनकी बड़ी सोची समझी साजिश है। अब लगभग 2 या 3 दिनों में नीति समिति जारी होगी तो लोग किसी किस्म का होराट या फिर जलसा वगैरह नहीं कर सकते बोल के ये लोग जो है जो प्लान करके जो ये फैसला सुनाए हैं। लेकिन हम लोग इस पर जो है कोर्ट तक भी जाएंगे, और जब इलेक्शन होगा इसके बाद भी हमारी लड़ाई जो है बरकरार रहेगी जब तक हमारा रिजर्वेशन वापस नहीं किया जाएगा। नगर शासक बसवनगौड़ा इतना जी जो प्रचोदना भाषण दे रहे हैं, जो भी मुसलमान सुन रहा है वो ऐसे ही चुप क्यों बैठे? देखिए, ये मुसलमानों की एक किस्म की समझदारी मैं कहूँगा कि एक नगर शासक के खिलाफ अब तक भी कोई कुछ इतना होने के बावजूद भी नहीं बोल रहा। लेकिन बसवनगौड़ा एमएलए साहब को ये समझने की जरूरत है कि किसी खामोशी का इतना गलत फायदा ना उठाएं कि अगर वो विरोध में खड़े हो जाएंगे तुम्हारी कुर्सियां जो है हिल जाएंगी। तो मैं यही बसवनगौड़ा साहब से कहना चाहता हूँ कि आपके पास डेवलपमेंट के लिए बीजापुर में दिखाने के लिए कुछ नहीं है, तो आपके पास जो है सिर्फ और सिर्फ जातिवाद एक ऐसा मुद्दा है जिस पर आप लोग इलेक्शन करना चाहते हैं, लेकिन अवाम आपको दिखाएगी कि जात के दम पर जो है आप लोग इलेक्शन करने जा रहे हैं, इसमें आप बिल्कुल नाकाम रहेंगे। मदरसा बंद करने की भी बात कर रहे हैं, वो तो उलमा इकराम जो है ऐसे ही चुप बैठे हैं। देखिए, मेरी दरख्वास्त पहले तो उलमा इकराम से है कि वो भी रास्ते पर आए और अपने तरफ से जो भी एक्टिविटीज है जो जिस किस्म से मदरसे के ताल्लुक से जो स्टेटमेंट दे रहे हैं, ये एक अनकॉन्स्टिट्यूशनल स्टेटमेंट है। इसके तहत बसवनगौड़ा साहब पे जो है कार्रवाई भी करना जरूरी है। लेकिन मैं हमारे शहर के खामोश बैठे पुलिस डिपार्टमेंट से भी ये कहना चाहता हूं कि इतने एक कम्युनिटी को टारगेट करके बाकायदा हर भाषण में जब एमएलए साहब गाली दे रहे हैं, एक यहाँ तक कि टिप्पू सुल्तान रहमतुल्लाह अलैह को तक ये लोग नहीं बख्श रहे हैं, तो हमारा इस शहर का पुलिस डिपार्टमेंट क्या कर रहा है? क्यों आप खामोश है? एक 100 मोटो केस तक आप लोगों ने फाइल नहीं किया हुआ है। क्या मुसलमान खामोश होने की आप लोग गलत फायदा उठा रहे हैं, या फिर मुसलमान कम्युनिटी को ही बुलाकर आप समझदारी से बात करना चाहते हैं कि किसी किस्म का जो है आप लोग विवाद ना पैदा करें, हम लोग हैंडल कर लेंगे? क्या हैंडल कर रहे हैं आप लोग? आप किसी किस्म से एक्शन पर नजर नहीं आ रहे। मेरा बहुत बड़ा जो है एक जिम्मेदारी का काम इसमें पुलिस डिपार्टमेंट का है, जो उसमें नाकाम रही है हमारे बीजापुर शहर की पुलिस। नेशनली नहीं बल्कि इंटरनेशनल तक उलमा इकराम यहाँ पर मौजूद हैं बीजापुर शहर में, तो वो आवाज नहीं उठा रहे। इसके विषय पे आप क्या बात? नहीं, बिल्कुल हमारा एक उम्मीद भी है, उलमा इकराम भी इसके आगे आएंगे और अपनी तरफ से भी जो जब उलमा इकराम जब मैदान में आएंगे तो आप समझिए एक लहर या फिर एक तूफान, एक सुनामी जो है एक मुसलमानों की बीजापुर शहर के अंदर टूट पड़ेगी। और उस सुनामी को रोकने के लिए ना बसवनगौड़ा एमएलए साहब काम आएंगे, ना बीजेपी हुकूमत का कोई ये काम आएगा। बल्कि आपको अगर इस शहर में अमन और शांति, इस रियासत में अमन और शांति रखना चाहते हैं तो आप हर कम्युनिटी के तहत जो है एक साथ फैसला सुनाएं। मेरा नाम अताउल्लाह दराक्षी, SDPI से जिला सदर।